नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. येणाऱ्या काही दिवसातच लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. गेली कित्येक वर्ष देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये विकासाचा मुद्दा हा केवळ निवडणुकीपुरता राहतो की काय, असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होताना दिसतोय. याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. देगलूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटक आपल्या सोबत आहेत, पांडुरंग पाटील थडके. सर, आपलं या विशेष सत्रामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी पांडुरंग पाटील थडके देगावकर आज आपल्या समोर या माइंड न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्या समोर या देगलूर बिलोली मतदारसंघाच्या वतीनं तुमच्याशी काही हितगुज करणार आहे. खरं तर आपण गेली अनेक वर्षे एक शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून कार्य केलेलं आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून ज्या विचारधारा आहेत ती विचारधारा पुढे आपण नेण्याचं काम केलं. परंतु मध्यंतरीचा काळ हा शिवसेनेचं विभाजन झालं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून आपण ही भूमिका पुढे नेण्याचं काम करताय. तर काय सांगताय एकूणच आजच्या राजकारणाच्या संदर्भात? आजची राजकारणाची परिस्थिती जर पाहिली तर प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ आहे. आजही मातोश्रीचा आदेश आमच्या सर्व शिवसैनिकांना शेवटचा आदेश आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जे तत्व 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे तत्व दिले होते त्या तत्वावरती आज सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तमाम शिवसैनिक आणि माझे सर्व ज्येष्ठ मंडळी या तत्वावरती चालले आहेत आणि ते खंबीरपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आणि त्यानंतर महाविकास आघाडीशी या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत. खरं तर आपण पाहताय की राजकीय घडामोडी जी आहेत त्या अत्यंत दिवसामध्ये अनेकदा बदलल्याचं चित्र पाहावयास मिळतं. कधी ब्रेकिंग न्यूज येते हे कळत नाही. या राजकीय तत्वाचं जे आपण विचार करतो तेव्हा ती तत्व हळूहळू कमी होत जात आहेत किंवा लयाला जात आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, सामान्य जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून आपण काय भावना व्यक्त करता? आज भारतीय जनता पार्टीचं राजकारण अतिशय तोडाफोडा राज्य करा या पद्धतीचे चाललेले आहे. जे काही प्रादेशिक पक्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, इतर जे काही पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांना तोडफोड करून त्यांच्या पक्षातील वेगवेगळे नेत्यांना त्यांना वेगवेगळी भीती दाखवून, ईडीची भीती असेल, सीबीआयची भीती असेल आणि त्यांच्या घोटाळ्यांचे जे काही फायली असतील त्यांची भीती दाखवून तुम्हाला अरेस्ट करू, तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये खेचू या आणि तुमच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप लावून तुमचं जे काही मानहानी आहे ते करू, अशा पद्धतीचे जे राजकारण या देवेंद्र फडणवीसच्या सरकारचं तसेच कालांतराने एकनाथजी शिंदे साहेबांचं म्हणजे शिवसेना जे गदार गट आहे त्यांच्या नेत्यांच्या मार्फत जे चाललेले आहे ते कुठेतरी चुकीचं होताना दिसत आहे. खरं तर आपण पाहताय की गेली अनेक वर्ष झालं की देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये काही ठराविक मुद्दे आहेत. रेल्वेचा प्रश्न असेल, लेडी नदीचा प्रश्न असेल, केवळ आणि केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित होतं. निवडणुका आल्या की ते मुद्दे रंगतात आणि त्यानंतर या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. हे काय सांगता की असे मुद्दे केवळ निवडणुकीसाठीच जाणीवपूर्वक ठेवले गेले आहेत का? आता तुम्हाला जर सांगितलं तर वावगं ठरणार नाही. देगलूर तालुक्याचा, देगलूर बिलोली मतदारसंघाचा आणि विकासाचा कोसोदूर असा संबंध नाही. निवडणूक आली की यांना रेल्वे सुचते, निवडणूक आली की यांना लेंडी प्रकल्प सुचतो, निवडणूक आली की यांना रोजगार सुचतो आणि निवडणूक गेली या सर्व मुद्द्यांना बगल देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या तसेच शिंदे गटाच्या नेत्याकडून होत आहे. निवडणुका येतात जातात, निवडणुकीचे प्रश्न तसेच अबाधित राहतात. इथला रोजगार, इथला युवक बेरोजगार होताना दिसत आहे. या ठिकाणची एमआयडीसी, खानापूर पट्याला जी एमआयडीसी आहे सर्वात मोठी, त्या एमआयडीसी मध्ये कोणताही मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला नाही. आणि या ठिकाणचं जे शेती सिंचनाचा जो प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, गेल्या 65 वर्षापासून आमचे पूर्वजापासून एकच प्रश्न चाललेला आहे की लेंडी प्रकल्प या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी चालू होईल असं म्हणत 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 दुसरी पिढी निघून चालली, तिसरी पिढी या ठिकाणी निघून जाण्याच्या मार्गावर आहे. पण तो प्रकल्प या ठिकाणी तसाच रखडलेला आहे. आणि रेल्वे जर म्हटलं तर रेल्वेचं काम फक्त निवडणुकीच्या समोर जुगलेबाजी करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून होताना चालत आहे. एकीकडे म्हणायचं की आमचे नेते या ठिकाणी रेल्वेसाठी झटत आहेत, त्यांच्या समितीवरती आहेत आणि हा रेल्वे प्रकल्प येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये त्यांच्याच माध्यमातून पूर्ण होईल आणि नांदेड बिदर हा रेल्वे मार्ग अवघ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी चालू होईल असे म्हणत म्हणत 5 वर्ष निघून गेले. दुसरी विधानसभा सुद्धा लागलेली आहे पण रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी कुठेतरी
असाच रखडत ठेवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ मंडळीकडून आणि केंद्राच्या मंडळीकडून होताना दिसत आहे. खरं तर आपण आता म्हणालात की काही भारतीय जनता पार्टीच्याच नेत्याकडून असं झालेलं आहे. मुळामध्ये यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती, शिवसेनेची सत्ता होती. मग त्या काळामध्ये त्या पक्षातील नेत्यांना किंवा त्या प्रतिनिधींना तशी संधी होती. मग ती संधी त्यांनी का वाया घातली किंवा तसा विकास त्यांनी का करू शकले नाहीत? आता पाहिला तर मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीची या ठिकाणची सत्ता होती, पण केंद्रामध्ये युतीची सत्ता असल्यामुळं आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळं महाविकास आघाडीचं खच्चीकरण करण्यासाठी या भागातील नेतृत्व कुठेतरी दाबण्याचं काम या केंद्राच्या नेतृत्वाकडून आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ अशा नेत्याकडून या ठिकाणी बगल देण्याचं काम या ठिकाणी चालू होतं. वेळोवेळी या भागाचे प्रश्न विधानसभेत मांडून त्या प्रश्नाला वाचा फुटण्याचं काम येथील प्रतिनिधीने केलं, पण हे करत असताना ते प्रतिनिधी मोठे होतात म्हणून या ठिकाणचं त्यांचं आवाज कुठेतरी दाबण्याचं आणि या मतदारसंघाचा आवाज फक्त आणि फक्त माझ्या एकाच्याच चालीवर चालणार अशा प्रकारची जी मगरुरी, अशा प्रकारचं जे युगो या भागाचे नेते, मोठे नेते यांच्या मार्फत चाललेले आहे. म्हणून ते कुठलं तरी या भागाचा विकास झाला तर ते मंडळी माझ्या पाठीमागे राहणार नाहीत अशा प्रकारचा युगो तयार करून या भागाला विकासापासून कोसो दूर ठेवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या मंडळीनं पद्धतशीरपणे या ठिकाणी केलेले आहे. खरं तर आता आपण बघताय की तरुणाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. म्हटलं जातं की देशाचा आणि राष्ट्राचा विकास करायचा असेल तर तरुणाच्या हाताला काम आणि तरुणाईच्या खांद्यावरती देश उभा राहू शकतो. पण आज आपली ही तरुणाई खरंच बेरोजगार म्हणून जेव्हा समाजासमोर येते तेव्हा आपला देश खऱ्या अर्थानं उभा राहतो का, हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. अशा तरुणाईसाठी नेमकं काय भावना व्यक्त होताना दिसत आहेत? आपण जनतेमध्ये राहता, आपण तरुणाईमध्ये राहता, तर काय भावना या समाजामध्ये उमटत आहेत? काय हवे आहे तुमच्याबद्दल? अतिशय प्रकार असा मुद्दा या ठिकाणी आमच्या मित्रांनी या ठिकाणी मांडलेला आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, तरुणाई खरंच तरुणाईचा फार मोठा असा प्रश्न यात संबंध दोन्ही मतदारसंघच नव्हे तर संबंध जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचं मुद्दा हा या ठिकाणी मांडलेला आहे. फारच दयनीय परिस्थिती त्या बेरोजगार अशा तरुणांची झालेली आहे. एकीकडे त्यांच्या हाताला कामे नाहीत आणि एकीकडे वाढती महागाई आहे. घरातील कुटुंब चालवत असताना वडील जर त्या ठिकाणी कमवते असतील तर त्या घरामध्ये 2 ते 3 बेरोजगार तरुण त्या घरामध्ये आहेत. खरंच त्यांना राहण्याचं असेल, त्यांच्या शिक्षणाचं असेल, त्यांच्या भविष्याचं असेल, उदाहरण करण्यासाठी फार असं कष्ट त्या कुटुंबाला त्या वडिलामार्फत होताना दिसत आहे. बेरोजगार होण्याचं मुख्य कारण म्हणजे ते तरुण या ठिकाणी व्यसनाधीन होत आहेत आणि व्यसन करत असताना फार ते व्यसनाधीन होऊन वेगवेगळ्या मार्फत त्यांना या राजकारणामध्ये ओढण्याचं काम किंवा इतरत्र लादण्याचं काम या नेते मंडळीकडून होताना दिसत आहे. तर त्या तरुणांच्या हाताला काम देणं या ठिकाणचा मुख्य उद्देश राहील. भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेस 10 वर्षापासून सत्ता आली, सबका साथ सबका विकास या मुद्द्यावरती तरुणाईनं भरभरून मतं त्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिलेली आहेत. पण सबका साथ सबका विकास हे तर बाजूलाच गेलं. सबका साथ आणि यांचा सत्यानाश, तरुणाईचा सत्यानाश असंच या भारतीय जनता पार्टीनं या बेरोजगार तरुणांना या ठिकाणी करून दिलेलं आहे. रोजगार उपलब्ध करून द्यायचं नाही, त्यांच्या हाताला कामं द्यायचं नाही आणि त्यांनी शिक्षण शिकत असेल तर त्या शिक्षणामध्ये भरघोस असे फी वाढ करायचं आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडून लुटमार करण्याचं काम या केंद्रातील असे राज्यातील असे सत्तेने या ठिकाणी केलेले आहेत. खरंच रोजगारांचा प्रश्न जर निर्माण करून दिला असता या युवकांना तर त्यांचं स्थलांतर मोठ्या सिटीकडे गेलं नसतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांचं स्थलांतर झालं नसतं. ते आज या ठिकाणीच राहून या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर तो कुटुंबाचा गाडा पद्धतशीरपणे हाकला असेल. पण त्यांच्या एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये तयार झालेली आहे आणि त्यामधून व्यसनाधीन होऊन चाललेली आहेत. त्यांचं व्यसन कुठेतरी थांबवण्यासाठी, त्यांच्या हाताला काम देण्यासाठी या सर्व नेते मंडळीने, या वरिष्ठ मंडळीने या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. आपण बघितलात की या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. तर आताची जर परिस्थिती पाहिली तर या सगळ्या प्रश्नाकडे जनता ही पाहते आणि राजकारणावरती जनता कटाक्ष ठेवून आहे. कोणत्या पद्धतीनं राजकारण केलं जातंय, कोण कधी पक्षांतर करतंय, यामुळे जनता ही आता थोडीशी जागरूक झालेली आहे. पण एकूणच या जनतेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तर जनता आता देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये म्हणायला लागते की आता बस झालं, आता नवीन चेहरा कुठेतरी हवा आहे. ही मागणी आता अत्यंत महत्वाची पुढे येताना दिसते. काय सांगाल याबद्दल? निश्चितच जनता ही नवीन उमेदवाराच्या शोधामध्ये आहे. जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत
त्या आमदारांनी काय दिवे लावलेले आहे सर्व देगलूर बिलोली मतदारसंघांना वेगळं सांगण्याची गरज नाही. सबका साथ सबका विकास, बेरोजगारांना साथ अशीच आणि छत्रपतीचा आशीर्वाद या सर्व तत्वावरती भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी मोठं बलाढ्य असं सैन्य या ठिकाणी घेऊन वेगवेगळ्या हे करून या ठिकाणचा नेता निवडून आणण्याचं काम केलेलं होतं. पण त्यांचं दुर्दैव असं झालेलं आहे की तोडाफोडा राज्य करा हे भारतीय जनता पार्टीची कूटनीती. यातूनच विद्यमान आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांना महाविकास आघाडीमधून आम्ही सर्वांनी देगलूरवासियांनी भरभरून त्यांच्यावर प्रेम करून त्यांना निवडून दिलं. पण या मतदारसंघाचं दुर्दैवच असं आहे की जो निवडून जातो तो पक्षाशीच नाही ते या जनतेशी सुद्धा या ठिकाणी गदारी करतो. हे या जनतेनं या ठिकाणी ओळखून गेलेले आहे. गेल्या 5 वर्षाचा या ठिकाणी विकास जर बघितला तर विकास आणि देगलूर याचं कुठेही ताळमेळ जुळलेलं नाही. फक्त स्वतःचा विकास या सर्वांनी मंडळींनी या ठिकाणी करून दाखवले आहे. गरीब गरीब म्हणून ज्या आमदाराला आपण निवडून दिलो पदरात घ्या आम्ही गरीब आहोत किरायाच्या घरामध्ये आहोत असं दाखवून त्या आमदारांच्या प्रचारासाठी आम्ही अहोरात्र झटलो. पण तो दगल देण्याचं काम या ठिकाणी केलेले आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या समोर कोणाची पर्वा न करता, जनतेची पर्वा न करता, कार्यकर्त्याची पर्वा न करताना, पक्षाची पर्वा न करता, वरिष्ठाची सुद्धा पर्वा न करता ज्या पक्षानं आपल्याला घडवलं, आपल्या वडिलांना घडवलं, या मतदारसंघामध्ये आपल्याला कोणी विचारत नव्हतं, त्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून रात्रीचं दिवस करून या ठिकाणी त्यांना निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून त्यांचा विचार न करता दुसऱ्या पक्षामध्ये गेलं जाऊन आणि या आमदारकीला ज्या आमदारकीला आपण 5 वर्षांना त्यांना दिलेली होती आमदारकी, त्या आमदारकीला पूर्ण होण्याच्या अगोदरच त्या राजीनामा देऊन म्हणजे एवढी मगरुरी एवढी बेजबाबदारपणा या आमदारांनी या ठिकाणी दाखवलेले आहे. जनता त्याला या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण अशा प्रकारचं वर्तन करण्याचं पाठीमागं जर काय असेल तर ते भारतीय जनता पार्टीची कूटनीती तोडाफोडा राज्य करण्याची जी नीती आहे आणि त्यांच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच अजेंडा आणि एकच झेंडा या संबंध देशामध्ये संबंध राष्ट्रामध्ये संबंध जिल्ह्यामध्ये संबंध तालुक्यामध्ये एकच झेंडा असायला पाहिजे. या झेंड्याखालीच जर तुम्ही वावरत नसाल तर तुमच्यावरती ईडी लावू सीबीआय लावू तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही खेचू या प्रकारच्या नीतिमत्तेच्या आधारावर या भारतीय जनता पार्टीनं इतर पक्षांना वेटीस धरून त्यांच्या नेत्याला एक दबाव तंत्राचा अवलंब करून आपल्याकडे खेचून आणण्याचं काम केलेलं आहे. पण त्या दबावाचं या देगलूर बिलोली मतदारसंघ असेल किंवा संबंध नांदेड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल या महाराष्ट्र जनता सुज्ञ जनता येणाऱ्या हो घातल्या निवडणुकीमध्ये त्या नीतीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आता येणारी काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि दुर्दैवानं या मतदारसंघामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा लागलेली आहे. तर या महाविकास आघाडीचा एक घटक पक्षाचा भाग आहात. काय सांगाल की जनता कशा पद्धतीने याकडे पाहते, काय सांगाल एकूणच या येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत? लोकसभेची निवडणूक गेल्या 4 महिन्याखाली या संबंध देशामध्ये राबवली गेली निवडणुकीचा कार्यक्रम. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातले दिवंगत नेते आदरणीय स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी एक हाती झेंडा या नांदेड जिल्ह्यावरती चढवलेला होता आणि ते चढवत असताना अशी परिस्थिती होती या नांदेड जिल्ह्याची की संबंध नांदेड जिल्ह्याची जे ज्येष्ठ मंडळी होती इतर पक्षातील सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेली होती. अशी परिस्थिती होती की काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन कोणी थांबवण्यासाठी या ठिकाणी तयार होत नव्हता. म्हणजे सर्व तालुके जिल्हे सर्व ठिकाणचे जे ज्येष्ठ मंडळी होती ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेली होती. एकंदरीत परिस्थिती अतिशय भयानक होती. या नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणूक होईल की नाही की बिनविरोध होईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. पण स्वर्गीय कैलासवासी लोकनेते आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी हा शिवधनुष्य पेलण्याचं काम आपल्या सर्व नांदेड जिल्ह्याच्या सुज्ञ अशा जनतेच्या विश्वासावरती त्या ठिकाणी पेलण्याचं शिवधनुष्य उभारलं आणि ते घेतल्यानंतर त्यांनी करून दाखवलं की नेते जरी गेले असतील पण काँग्रेस पक्षाशी महाविकास आघाडीशी जनता कधीही वैर करणार नाही. आणि त्या जनतेनं करून दाखवलेले आहे की नेत्यांच्या पाठीमागे आम्ही रखडत न जाता कोण चांगलं कोण वाईट कोण विकास करू शकतो कोण करू शकत नाही कोणत्या पार्टीची कोणत्या पक्षाची नीती कशा पद्धतीची आहे या सर्वांचा विचार करून या सर्व गोष्टींचा विचार विनिमय करून 59,000 मतांची लीड देऊन या बलाढ्य अशा शक्तिशाली अशा
असं मोठं दल त्यांच्याकडे होतं. सैन्य दल होतं, घोडदल होतं, पैसा होता, ईडी होती, सीबीआय होती, वरिष्ठांचं दाब चोप हर एक बाजू त्यांच्या मागे होती. पण त्यांच्या पाठीमागे नव्हती ती जनता, आणि ती जनता होती स्वर्गीय कैलासवासी आदरणीय नेते लोकनेते वसंतरावजी चव्हाण साहेब, अर्थातच काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी, आणि त्यांच्या पाठीमागे ती असल्यामुळे 59,000 मतांनी यांचा विजय झाला. पण दुर्दैव असा या मतदारसंघाचं झालेलं होतं की निवडून आल्यानंतर केवळ 3 महिन्यानंतर त्यांना या ठिकाणी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचं कालांतराने या ठिकाणी दुःखद असं निधन झालं. पण निधन झाल्यानंतर या ठिकाणची श्रद्धांजली वाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते सर्वांनी या ठिकाणी ठरवलं होतं की लोकनेत्यांना यांना जर श्रद्धांजली व्हायचं असेल तर त्यांच्या विरुद्ध असा लोकसभेचा उमेदवार आम्ही देणार नाही. त्यांचं तत्व कुठे गेलं, त्यांचे विचार कुठे गेले, भारतीय जनता पार्टीविषयी आम्हाला असं प्रेम उभारून येत होतं. खरंच त्यांच्यामध्ये तत्व आहेत, खरंच ते तत्वाला जागणारे अशी पार्टी आहे असा कुठं ते जनसामान्यामध्ये विचार विनिमय होत होता. पण काही दिवसानंतर लोकसभेची निवडणूक, पोटनिवडणूक या ठिकाणी जाहीर झाली. पण दुर्दैव असं आहे त्यांना या ठिकाणी उमेदवार शोधावं लागत नव्हतं. एक बलाढ्य असा उमेदवार त्यांनी तयार करून दिला आणि त्यांच्या समोर लढवण्यासाठी सज्ज गेले. लोकनेते आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र अतिशय सज्जन, सज्वल आणि शांत संयमी असलेले नेतृत्व प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांना उमेदवारी मिळाली. आणि त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली भारतीय जनता पार्टीच्या. पण आणि त्यांनी अशी नियत ठरवली की यांच्या समोर जर टिकाव जर धरायचा असेल तर बलाढ्य असा पैसेवाला या ठिकाणी उमेदवार द्यायचा आणि त्यांचा पराभव करण्याची कूटनीती या ठिकाणी आखली गेली. आणि संबंध तालुक्यामध्ये, संबंध मतदारसंघामध्ये त्या पैशाचं एक प्रकारचं महापूर या ठिकाणी चालू करण्याचं काम केलेलं आहे. पण नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदारसंघातली सुज्ञ जनता आजही लोकनेते कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी सज्ज आहे. आणि त्यांना 59 नाही 1 लाखाच्या लीडनं प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या मार्फतच या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलात, कारण आपण महाविकास आघाडीचा एक भाग आहात. विशेषतः स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या बाबतीमध्ये जी भावना आपली होती ती अत्यंत महत्वाची आणि एक प्रेमळ स्वभावाची आपल्याला दिसून येते. आता येणारी जी निवडणूक आहे देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये एकूण अनेक उमेदवार सुद्धा या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर काय सांगता की खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो, आणि खरे तर ही निवडणूक तिरंगी निवडणूक होण्याची सुद्धा चिन्हे दिसत आहेत, काय सांगता? निवडणूक जसं जसं निवडणुकीचा काळ जवळ येत आहे तसतसे वेगवेगळ्या आखण्या या मतदारसंघामध्ये चालू आहेत. वेगवेगळ्या प्रचार दौरे असतील, कॉर्नर बैठका असतील, जाहीर सभा असेल किंवा रॅली मार्फत या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्याचं काम सर्व पक्षातील नेते मंडळीकडून या ठिकाणी चालू होत आहे. पण महत्वाचा मुद्दा जर पाहिला तर या देगलूर बिलोली मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल तर एक चांगला चेहरा या देगलूर बिलोली मतदारसंघाला लाभावा असं सर्व जनतेच्या आपापसातील बैठकीतून, आपापसाच्या चर्चेतून असं निष्पन्न होत आहे की या देगलूर बिलोलीला न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणचा अतिशय चांगला चेहरा या ठिकाणी समोर आला पाहिजे आणि चांगलं नेतृत्व या देगलूर बिलोलीमध्ये घडायला पाहिजे. म्हणून ते देगलूर बिलोलीची जनता अतिशय शुद्ध आहे, ते चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे या ठिकाणी उभे राहील. पण भारतीय जनता पार्टीला हद्दपार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. काय म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे या जनतेनं राहायचं? का त्यांनी मराठा समाजातील जे मराठा समाज या देगलूर तालुक्यामध्ये जास्त संख्येने आहे त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले म्हणून, या आमदारांनी प्रयत्न केले म्हणून त्यांच्या पाठीमागे राहायचा? त्या आया बहिणीचे आमच्या डोके फुटल्यानंतर त्यांचा रक्ताचा त्या ठिकाणी सडा सांडला होता. ज्या गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी अतिशय तीव्र असेल लाठीचार्ज अंतरवली सरटी येथे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणावरती लाठी हल्ला केला म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे हा मराठा समाज राहील का? किंवा त्या मराठा समाजाच्या ज्या आंदोलनामध्ये जे काही सहभागी होते किंवा नव्हते अशा युवकांना जेलमध्ये घालण्याचं षडयंत्र या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले म्हणून त्यांना त्यांच्या पक्षाला न्याय द्यायचं म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मराठा समाज न्याय देईल का? की ज्या ओबीसी बांधवांना गेल्या 10 वर्षापासून लटवत ठेवण्याचं काम या देवेंद्र फडणवीस सरकारनं, केंद्रातल्या सरकारनं केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे या ओबीसी बांधवांनी राहायचं का? की ज्या धनगर आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षण एसटी मध्ये जाण्यासाठी
त्या ठिकाणी 10 वर्षापासून सतत असा प्रयत्न करत होते, गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून करत होते. पण त्या गोपीचंद पडळकरांना जवळ करून त्यांना आपल्या विधान परिषदेमध्ये घेऊन भारतीय जनता पार्टीनं या धनगर आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी दाबण्याचं काम केलं म्हणून करायचं का? तर त्यांना एसटी मध्ये न घेता त्यांना फक्त रेंगाळत ठेवले म्हणून भारतीय जनता पार्टीला या देगलूर बिलोली मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व स्तरातून त्यांना समर्थन देऊन त्यांच्या पाठीमागे राहायचं का? की त्यांनी अतिशय चांगलं या महापुरुषांच्या सर्व मूर्तींचं विटंबना झाले तरी बी कुठं उद्गार सुद्धा काढले नाहीत म्हणून त्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मदत करायचं का? ज्या अरबी समुद्रामध्ये 3400 कोटी खर्च करून त्या ठिकाणी आम्ही पुतळा बांधू, अश्वारूढ असा जगात हेवा वाटेल असा पुतळा बांधू असं दाखवल्यानंतर त्या ठिकाणी भूमिपूजन झालं, पण एक वीट न चढवता त्या ठिकाणचं तसंच त्या रेंगाळ ठेवलं त्या मुद्दा म्हणून त्या भारतीय जनता पार्टीला मदत करायचं का? ज्यांनी जीएसटी 28% पर्यंत नेली म्हणून त्या आमच्या व्यापारी बांधवाचं कंबरड या ठिकाणी जीएसटीच्या माध्यमातून तोडलं म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे या जनतेने मदत करायची का? की कुठं शेतकऱ्यांचं बी बियाणं असेल, खते असेल, लाईट असेल, जे शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न असतील, गेल्या 2012 मध्ये खताचे बी बियाणाचे म्हणजे खताचं जर गोणी जर या ठिकाणी बघितलं, डीएपीची बॅग त्या ठिकाणी 650ला भेटत होती, ती आता 1700, 1800, 2000 पर्यंत गेली म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीने त्याला मदत करायचं का? की सोयाबीनचं आता चालू असलेले जे सीझन चालू आहे सोयाबीनचं 2012ला 85 रुपये भाव होता आणि आज केंद्रातलं सोयाबीनचा भाव जर काढला तर 7000 आहे, तर महाराष्ट्रातलं भाव जर बघितलं तर 3800 तर 4000 या ठिकाणी त्या खरेदी होत आहे. म्हणून सोयाबीनला तुम्ही हमी भाव न देता कवडीमोल किमतीमध्ये तुम्ही घेत आहात आणि एकीकडे म्हणायचं शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना वारावर सोडला म्हणून तुम्हाला मदत करायची का? सरकार हे शेतकरी त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान करत आहेत. आज लाईट बिलचा प्रश्न आहे, 5 रुपयाची जे युनिट होता आता 12 रुपये युनिट झालेले आहे. आज शेतीचं आज घरामध्ये जर गृहिणी जर या घर चालवत असेल तर 100 रुपयाचं पाकिट तेलाचं पाकिट मिळत होतं सोया तेलचं, तर आता 180 रुपये झालेली आहे. जी डाळ 110 रुपयाला होती ते 220 रुपयेपर्यंत गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती खाद्य तेल जर सोडा, जे सकाळी लेकराला आपल्या शाळेला डबा करून देत असताना त्याला दूध पाजत त्या दुधाच्या पाकिटावरती यांनी 18% जीएसटी लावतात, डबल रोटीवरती जीएसटी लावतात. जे खाद्य लेकरांना तुम्ही सोडत नाही, लेकरांच्या खाद्याला सोडत नाही, तुम्ही विद्यार्थ्यांचे जे पेन आहेत, ते पुस्तके आहेत, वह्या आहेत, जे शैक्षणिक साहित्य आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जीएसटी लावता. म्हणजे तुमचं सरकार आहे तरी कोणाचं काय इथं? आणि म्हणायचं एकीकडे की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना 7000 सोयाबीनला हमी भाव देऊ, कापसाला 12000 रुपये हमी भाव देऊ, जे तुमचे तूर असेल तुरीला हमी भाव देऊ आणि शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ, रात्रीची वीज मोफत देऊ. म्हणजे आता का ट्रम्पचं सरकार आहे का? मग अमेरिकेतल्या तुमचंच आहे ना गेल्या 10 वर्षापासून? का तुम्हाला कोणत्या हाताला काही चावलेले आहे का देताना? म्हणजे मतं मागताना तुम्ही हमी भाव ठरवायचं. आता सुद्धा गलोगली फिरत आहेत देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रातील नेते असतील, महाराष्ट्रातील नेते असतील भारतीय जनता पार्टीचे आणि गद्दार सेनेचे, खेडोपडी जाऊन सांगत आहेत की आम्ही तुमचं हमी भावाने या ठिकाणी खरेदी करू, तुम्हाला अमकं देऊ, तुम्हाला तमकं देऊ आणि तुम्हाला या गृहिणीसाठी खुश करण्यासाठी फक्त जुमलेबाजी म्हणून 1500 रुपयाचं या ठिकाणी लाडकी बहीण योजना काढलेली आहे. का 2 वर्ष तुमच्या हाताला काही चावलं होतं का? ते लकवा मारला होता. फक्त निवडणुकीत समोर आले की 2 महिने तुम्हाला लाडकी बहीण योजना आठवते, माझा रोजगार युवक आवडते, रोजगार युवक त्यांचे मुद्दे आठवतात, दाजी आठवतात, सगळे मुद्दे आठवतात आणि निवडणूक संपली या सगळ्यांना बगल देण्याचं काम तुमचं सरकार करत आहे. गेल्या 10 वर्षापासून हे यातील सुज्ञ जनता हे पाहत आहे. हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आम्हाला आमचा हक्क मागतो. मराठा समाजाचा हक्क असेल, ओबीसीचा हक्क असेल, जे 18 पगड जाती असतील त्यांचा हक्क असेल, हक्क देण्याचं काम तुमचं आहे. केंद्रात सत्ता तुमची आहे, राज्यात सत्ता तुमची आहे. लात मारत तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. म्हणजे रोखतोय कुठं? पाणी कुठं मुरतंय? फक्त या जातीमध्ये भांडण लावण्याचं काम, षडयंत्र लावण्याचं काम, एक प्रकारे मतांचं विभाजन करून मतं कसं आपल्याकडे आकर्षित होतात. मराठ्यांना ओबीसीच्या विरोधात, ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात, मराठ्यांना धनगरांच्या विरोधात, धनगरांना एसटीच्या विरोधात, एसटींना ओबीसीच्या विरोधात, अशा प्रकारचं जे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे खेळ चालू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते कुठेतरी थांबले गेलं पाहिजे. आणि जरांगे पाटीलच्या नेतृत्वाखाली, मराठा विरोधात जरांगे पाटीलच्या नेतृत्वाखाली गेल्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये एक सुद्धा वेळेस या राज्याचे आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि या ठिकाणचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी कधी न भेट दिली नाही त्या जरांगे पाटलांना. का? तुम्हाला मराठा समाज लागत नाही का? त्यांचे नेते लागत नाहीत? हे जनता सुज्ञ आहे.
ही डोळ्यानंच या ठिकाणी पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याची जागा या सर्व बाबींचा विचार करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण तुफान आतिषबाजी करत आहात, कारण शिवसैनिक हे जे काही मुद्दे आहेत ते निर्भीडपणे मांडण्याचं काम करत असतात आणि त्याच अनुषंगाने आपली पण भूमिका मांडलेली आहे. खरं तर ही निवडणुका अत्यंत महत्वाची आहे आणि अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये जे आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले जितेश अंतापूरकर आहेत, तर त्यांच्याबाबत तुमचं मत काय? आदरणीय जितेश भाऊ अंतापूरकर यांना निवडून आणण्यासाठी संबंध देगलूर तालुक्यातून किंवा देगलूर बिलोली मतदारसंघातून सामान्यातली सामान्य जनता रस्त्यावर उतरून दिवसाचं रात्र करून कधी कोणत्या गोष्टीच्या आमिषाला बळी न पडता, कोणत्या याला बळी न पडता तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून स्वर्गीय त्यावेळेसचे काँग्रेसचे जे आमचे स्वर्गीय अंतापूरकर साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोटनिवडणूक लागली होती. पोटनिवडणूक लागल्यानंतर या गरीबाचा मुलगा पदरात घेण्याचं काम या मायबाप जनतेनं त्या ठिकाणी केलेले आहे. आणि विकासाचे त्या वेळेसचे मुद्दे काय होते? मी गरीब आहे, मला पदरात घ्या, मी किरायाच्या घरात राहतो, माझ्याकडे टू व्हीलर नाही, माझ्याकडे फोर व्हीलर नाही, राहायला घर नाही, माझ्याकडे पैसा नाही, काहीच नाही, फक्त माझ्याजवळ फक्त माझे स्वर्गीय अंतापूरकर साहेबांचा वारसा या ठिकाणी आहे, म्हणून तुम्हीच मायबाप जनतेनं ठरवा आणि मला निवडून द्या, असे या ठिकाणचे हाक आदरणीय जितेश भाऊनी या ठिकाणी दिलेले होते. त्यांच्या हाकेला धावून येण्यासाठी गरीबाचा मुलगा होय, गरीब आमदाराचा मुलगा होय, परदेशी झालेले आहे, त्याला वंचित घेण्याचं, त्याला पोटात घेण्याचं काम या मायबाप जनतेनं केलेलं होतं. पण त्या मायबाप जनतेला गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये वाऱ्यावर सोडण्याचं काम या अंतापूरकर जितेश भाऊनी या ठिकाणी केलेले आहे. त्यांनी जनतेचा तर विकास केलाच नाही, पण स्वतःचा मात्र भरभरून विकास केलेले आहे. ज्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढवली होती, गरिबीच्या मुद्द्यावरती, पण गरिबीच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आता दांडग्या पैशावरती चाललेली आहे. कुठे किरायामध्ये राहणारे हे आमदार भाऊ, हे आमदार गेल्या 2-2.5 वर्षाखाली किरायाच्या घरामध्ये होते, तर आता टोलेजंग 3 मजली इमारत या देगलूर उदगीर रोडवरती तुम्ही पाहू शकता. आणि त्यांच्या घरातलं फर्निचर पाहिलं तर 1.5 कोटीचं या ठिकाणी फर्निचर झालेले आहे. गाड्या तर सोडून टाका हो, जुहू सारख्या, मुंबई सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणचं 40 कोटीचं फ्लॅट त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहे आणि त्यांची व्हॅल्युएशन जर पाहिलं तर 2.5 कोटी त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यांच्या त्या जे प्रमाणपत्र त्यांनी सादर केलेले आहे निवडणूक विभागामध्ये, त्याच्यामध्ये 2.5 कोटीचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन त्या ठिकाणी टाकलेले आहे. म्हणजे एका एकरची किंमत जर पाहिली तर 20 लाखाचा एकर जर या ठिकाणी बाजारभाव असेल तर त्याचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन या ठिकाणी 2.5 लाख रुपये असते. 20 लाखाचं जर आपण शेती खरेदी केली तर जुहू सारख्या अलिशा पॉश अशा एरियामध्ये, अत्यंत हाय अशा एरियामध्ये 2.5 कोटी व्हॅल्युएशन नुसार, म्हणजे त्याचा जर बाजारभाव जर पाहिलं तर 40 कोटीच्या वरचा आहे. त्या ठिकाणची 40 कोटीचं त्या ठिकाणी फ्लॅट झालेले आहे आणि घर झालेले आहेत, शेती झालेली आहे, MIDC मध्ये त्यांची कारखाना झालेले आहेत. म्हणजे विकास, जनतेचा काय विकास केला? किती रोजगारांना तुम्ही या ठिकाणी नोकरीची संधी दिलीत? किती रोजगारांना तुम्ही या ठिकाणी शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केलात? किती रोजगारांना तुम्ही या ठिकाणी कामे मिळवून दिलात? आणि किती शेतकऱ्यांना तुम्ही मदत केलात? तुम्ही पूरपडी असेल, घरपडी असेल, शेतपडी असेल किंवा काही झाले असेल तर तुम्ही कधी बांधावर जाऊन कधी प्रश्न विचारलात का शेतकऱ्यांना? तुम्ही कसं आहात काय विचारलात का? फक्त निवडणुकीच्या समोर बांधावर जाऊन फोटो सेशन करण्याचं काम या आमदार साहेबांनी केलेले आहे आणि ते रील्स बनवून आज फेसबुकवर या ठिकाणी सोडण्याचं काम करत आहे. जर तुम्ही 5 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये जर जनतेमध्ये रमला असाल, जनतेमध्ये जर राहिला असता, जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील झाला असतात, जनतेमध्ये मिसळून जनतेचे सुख दुःख, जनतेचे काय प्रश्न असतात त्या प्रश्नाला जर तुम्ही बगल दिले असतात, त्यांना वाचा विधानसभेमध्ये फोडला असतात, खरंच तुमच्याविषयी आम्हाला गर्व राहिला असता, आमचा आमदार डॅशिंग आहे म्हणून. पण तुम्ही कोणाच्या हाताखालचे काम करणारे काम करी घरगडी असल्यासारखं वागत होता आणि या जनतेचा विचार न करता, या जनतेनं तुम्हाला विश्वासात घेऊन काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती तुम्हाला निवडून दिलं, महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला निवडून दिलं. त्या महाविकास आघाडीच्या 3 पक्षातल्या नेते मंडळी असेल, जनते असेल आणि त्या पक्षातल्या विचाराला अनुसरून असणारी जे जनतेने तुम्हाला भरभरून कशाची पर्वा न करता भरभरून मदत केली, त्या जनतेला तुम्ही वारावर सोडण्याचं काम केलात. एक पाप तुम्ही येणाऱ्या काळामध्ये भोगल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण येणाऱ्या काळामध्ये ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेचा काय परिणाम होणार आपण पाहणारच आहोत. तसं तर जनता ही अत्यंत महत्वाची असते. कोणता पक्ष, कोणता धर्म याच्या पलीकडे जाऊन जनता ही विकासाच्या मुद्द्यावरती आता पेटलेली आहे. खरं तर तो विकास त्या देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये नेमका झाला आहे का? कशा पद्धतीने होण्यासाठी कोण सक्षम आहे? अशा सक्षम उमेदवाराला जनता न्याय देईल आणि ते येणारा काळ सांगणार आहे.
आपण आलात आणि माइंडलाईटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलात, त्याबद्दल आपलं अगदी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, माझं मत व्यक्त करण्यासाठी मला संधी निर्माण करून दिलेत आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला आपलं मत या विशाल अशा न्यूज माइंडलाईट न्यूजच्या माध्यमातून या देगलूर बेलोली मतदारसंघामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जे भारतीय जनता पार्टीचे कूटनीती असेल ते कूटनीती जनतेसमोर मांडण्यासाठी मला या ठिकाणी व्यासपीठ मिळवून दिलात, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभारी आहे. आणि जनतेला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की या देगलूर बेलोली मतदारसंघामध्ये जर खरा चेहरा जर या ठिकाणी निवडून द्यायचा असेल तर एक विकासाभिमुख नेतृत्व, चांगलं नेतृत्व या देगलूर बेलोलीला तुमच्या मतानं, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एका मताचा अधिकार दिलेला आहे. गरीबातला गरीब असेल किंवा या देशाचं सर्वोच्च असं व्यक्तिमत्व असेल राष्ट्रपतीचं, त्यांना सुद्धा एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. ते मताचा अधिकार मी तुम्हाला सांगू इच्छित नाही किंवा तुम्हाला आव्हान सुद्धा मी करू एवढा मी मोठा नाही, कारण तो तुमचा अधिकार आहे. तुमचा अधिकार तुम्ही या ठिकाणी मांडायला पाहिजे आणि त्या चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे या देगलूर बेलोलीचा विकास आणि चांगलं लोकाभिमुख नेतृत्व आपल्याला निवडून या भागाचा विकास करून घ्यायचा आहे. असं व्हायला नको आहे की ज्याला निवडून दिलं तो पुढे सुद्धा याच पद्धतीनं या ठिकाणची गद्दारी करून या जनतेला वाऱ्यावर सोडून आपापलं बघण्याचं काम त्याने करू नये, या जनतेला वेठीस धरू नये. अशा उमेदवाराला तुम्ही या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आणि माध्यमातून या भागाचा विकास आपण स्वतःहून या ठिकाणी करून घ्यायचा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त प्रमाणात घराबाहेर पडून 100% या दोन्ही मतदारसंघामध्ये, या देगलूर बेलोली मतदारसंघामधून आपण करावं आणि आपल्या या मतदानाचा टक्का वाढवून मतदानाची जनजागृती करून या ठिकाणी वाढवावं आणि सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. धन्यवाद.